आणि बातमीपत्राच्या सुरुवातीलाच मुंबईतील दुर्घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीमध्ये झालेल्या दुर्घटनेनं संपूर्ण मुंबई हादरली। मात्र हा अपघात नेमका कशामुळे झाला यावर आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत। ट्रॉलीचा नटबोल्ट तुटला होता का, की रस्ता खराब होता आणि रस्त्यावरील खड्ड्यांमुळे ही दुर्घटना घडली? पाहुयात त्या संदर्भातला हा एक रिपोर्ट। मुंबईत गणरायाच्या आगमनाआधीच विघ्न, भुलेश्वरच्या राजाच्या मिरवणुकीत मोठा अपघात, 22 फूट मूर्तीचा तोल गेला, दोघांनी गमावले प्राण। नटबोल्ट तुटला की खड्ड्यांमुळे अपघात? 22 ऑगस्टची रात्र अवघ्या मुंबईकरांच्या काळजाला चटका लावून गेलीये। भायखळ्यातील प्रसिद्ध भुलेश्वरचा राजा मंडळाच्या बाप्पाची आगमन मिरवणूक निघाली होती। मंडपापासून अवघ्या 50 ते 60 मीटर अंतरावर असतानाच बापाची मूर्ती कोसळली आणि 2 जणांचा जागीच मृत्यू झालाय। या दुर्घटनेत 7 जण जखमी झाले, यामध्ये 2 चिमुकल्या मुलींचाही समावेश होता। संकेत नेवशे आणि ब्रिजेश जोशी या 2 तरुणांचा मृत्यू झाला। आपल्या सोबत आहेत भुलेश्वर येथे जी धक्कादायक घटना घडली त्या घटनेचे बघितलं गेलं तर ते या ठिकाणी घटनास्थळी होते, त्यांनी सर्व डोळ्यांनी बघितलेलं आहे। दादा काय सांगाल? अतिशय दुर्दैवी अशी घटना घडलेली आहे, तुम्ही सगळं डोळ्यांनी बघितलं, काय काय नेमकं घडलं होतं? काय आहे, मूर्ती तर बरोबर येत होती, पण त्याचा जे प्रभाव होता ना, ते पहिला हल्ला, नंतर काय ते हार होता ना गणपतीच्या गळ्यात, ते खाली पडला की माझ्या पोता बसला होता पायाखाली, तो ते त्यांनी जम मारून उतरून गेला नाही, ते मूर्ती एक मिनिटामध्ये खाली पडली, एकच मिनिटामध्ये। काय आपण बघू शकतो, त्याच्यापेक्षा तो डोळा आणि बघते तेव्हापर्यंत खाली पडली। 3000 किलोचा वजन होता अंदाजित, तो लई 2 माणसा तो वारला, एक तो मुलगा वारला, अजून त्याच्या 2 वर्षाचा मुलगी आहे, 2 वर्ष झाला, अजून 2 वर्ष पण नाही झाला। एक दुसरा एक कार्यकर्ता होता संकेत म्हणून, तो हा इकडचा मेन कार्यकर्ता आहे, ते पण वारला। आणि बाकी लई लोकांना थोडी इजा झाली, पण ते सगळं बरं आहे। या दुर्घटनेनंतर अपघात नेमका कसा घडला यावरून वाद पेटलाय। भुलेश्वर राजा सार्वजनिक गणेश मंडळाचं हे 63वं वर्ष आहे। भायखळ्यातील अनिकेत देसाई यांच्या कार्यशाळेतून राजाची मूर्ती शनिवारी संध्याकाळी वाजत गाजत भुलेश्वरमधील आपल्या मंडळाकडे निघाली। मात्र प्रतिष्ठापनेपूर्वीच मूर्तीच्या विसर्जनाचं संकट कोसळलं। प्राथमिक माहितीनुसार मूर्ती ज्या ट्रॉलीवर बसवली होती तिचा नटबोल्ट तुटला होता। भायखळा ते भुलेश्वर पर्यंत येतानाच 3 वेळा वेल्डिंग करावं लागलं होतं। मूर्ती व्यवस्थित फिट बसवली नव्हती असं प्रथमदर्शनी दिसतंय। दुसरीकडे नागरिकांनी खराब रस्ते आणि खड्ड्यांमुळे अपघात झाल्याचा आरोप केलाय। तुम्ही सध्या घटनास्थळी आहे, हा पॅच आपण बघतोय, ओबड धाबड असलेला हा पॅच आहे आणि याच परिसरामध्ये आपण बघितलं तर ही दुर्घटना घडल्याचं आपण दिसून येत असल्याचं बघतोय। आपण हा रस्ता बघतोय, या ठिकाणी मूर्ती आलेली होती आणि माझ्या पाठीमागे बघतोय आपण फक्त 20 ते 30 मीटर अंतरावरतीच ते शेड आपण बघतो की जिथे बाप्पा विराजमान होणार होते आणि एवढ्याच फक्त अंतरावरती ही दुर्घटना घडल्याचं पाहायला मिळतं। इधर से आया था तो कुछ नहीं हुआ, इधर आया ना तो पूरा वो ऐसा था ना खड्डे के हिसाब से, तो मूर्ति का बैलेंस हिला ना तो मूर्ति पूरा आगे आ गया। इसके लिए ना नीचे 5 जन थे, इसमें 2 बच्चे छोटे बच्चे थे और 2 जन की वो घटना हुई। डेथ हुई है वो मंडल के अध्यक्ष है। हाँ, जो जिसके क्या नाम है उनका? जो डेथ हुई है, इनका मंडप के अध्यक्ष है, इनका नाम है संकेत जगन्नाथ नार्वेकर। कहाँ से मूर्ति लाई गई थी और आते वक्त कुछ हुआ क्या, कुछ मतलब दिक्कत आई क्या, हिल रही थी क्या मूर्ति? ऐसा पता चल रहा है कि नट बोल्ट्स वगैरह ढीले हुए थे। हाँ, आने के टाइम में न किधर कुछ हुआ नहीं था, खाली नट बोल्ट थोड़ा ढीला हुए थे, तो इसको वेल्डिंग किए थे, तो बाद में पीठ से बराबर हो गया था। हम बकरी अड्डा से लेके आए थे, तो इधर आए ना तो इधर वो पूरा बैलेंस हिला ना, इसके लिए मूर्ति पूरा आगे आ गया। पब्लिक ने ऐसा सपोर्ट दिया ना तो मूर्ति इसके लिए बच्चे लोग नीचे आ गए। मूर्ती दुर्घटना प्रकरणी पोलिसांनी एडीआर दाखल केलाय। जर कुणाचा हलगर्जीपणा किंवा चूक आढळली तर गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। भुलेश्वरमधील घटना दुर्दैवी असल्याचं भाजपचे नेते आशिष शेलार यांनी म्हटलंय। भुलेश्वरमधील मृतांच्या कुटुंबियांना त्यांनी वैयक्तिक 5 लाखांची मदतही जाहीर केली आहे। तो व्हिडिओ सुद्धा मी पाहिलाय, मी पोलिसांशी सुद्धा बोललोय, काल रात्री पण बोललो होतो। या मागचं नेमकं कारण काय
आणि कशा पद्धतीने घटना झाली याबद्दलची सर्व माहिती आणि त्या संबंधातली सगळी चौकशी पोलीस करतायत. अतिशय वेदनादायी प्रसंग आहे की आपण गणरायाचं स्वागत ज्या उत्साहात करतो त्या उत्साहामध्ये ज्या वेळेला मुंबईमधली दुर्घटना खूप दुःख देणारी आहे. झालेली हानी भरून निघणारी नाहीच, गेलेल्या मनुष्याचा जीवही परत येणार नाही. पण या परिवाराच्या बरोबर सातत्याने उभं राहू आणि जी काही मदत सरकारी असेल ती संपूर्णतः करण्याची आणि चौकशीची भूमिका सरकारची आहे. 14 सप्टेंबरला गणरायाचं आगमन होणार आहे. मुंबईसह उपनगरात गणेशोत्सवाचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. अनेक मंडळांमध्ये कुणाचा बाप्पा मोठा याची स्पर्धा जुंपते. मात्र उंच मूर्त्यांची ही जीवघेणी स्पर्धा नेमकी कशासाठी असा प्रश्न आता उपस्थित झालाय. ऋतिक गणकवार, NDTV मराठी, मुंबई.